₹40 ये आहे पीछे का सारा दे तुझे जाऊ ना आहे. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि मी आलेले संध्याकाळी आणि त्यावेळी यांच्या बुधवारी बाजार असतो इथला, तर वहिनी म्हणाली बाजारात जाऊया. मग मला पण चिप्ससाठी बटाटे वगैरे घ्यायचे होते म्हणून मग बाजारात गेलो. पहिल्यांदाच हा बाजार बघितला, पण इतकी काय म्हणजे चांगली भाजी नसते. कागलमध्ये कशी ताजी भाजी मिळते तसं इथं नसते. 8 किलो बटाटे घेतले, कारण घरात वापरायला 2 किलो. परत जे शाबूचे सांडगे बनवणार होते त्यात 1 किलो आणि 5 किलोचे चिप्स बनवायचे, असे 8 किलो बटाटे घेतलेले आहेत. 100 रुपयाला 5 किलो बटाटे दिलेले, म्हणजे 20 रुपये किलोने बटाटे दिलेले आहेत. ₹40 ये आहे पीछे का सारा दे तुझे जाऊ ना आहे. व्हिडिओ टाकायला पाहिजे. आणि संध्याकाळी जेवण वगैरे झालं, दारात बसलेलो आम्ही. बाजारातून आलो, भाजी वगैरे काढली. एवढपर्यंत स्नेहलने जेवण बनवलेलं होतं, त्यामुळं संध्याकाळी जेवण खाऊन आम्ही बसलेलो. आणि गल्लीत एका मुलग्याची हळद होती, तर ही सगळी तिकडे गेलेली होती, त्यामुळे ती काही तिकडनं जेवण येणार होती. आणि आमच्या 3-4 इथं जेवण होतं. बहिणीची मुलगी, मी, श्री आणि वहिनी आणि स्नेहल एवढ्यांचं जेवण होतं. दाखवा. 1 तांब्या पाणी ठेवायचं. आम्ही 1 तांब्यापेक्षा जास्त ठेवलेलं आहे, कारण जरासं उकळून काढायचं, कमी पडलं तर घालायचं. हे घ्या, ते घेतलेलं आहे जिरं. 1 किलो हंडीपापड आम्ही चुलीवर बनवत आहे. 1 किलो हंडीपापड बनवणार आहे, ते पण चुलीवर. इथं शक्यतो सगळं चुलीवर असतं बघा. सकाळचे वाजले असतील 7:30 ते 8. कपडे धुवून झालेले आहेत, चहा झालेला आहे. आणि तर पहिला शिजवून घेणार, कारण आज आभाळ आलेलं आहे. वातावरण बघू शकता तुम्ही, पूर्ण ढगाळ वातावरण आहे. त्यामुळं पापड हे व्हायला पाहिजेत, वाळायला पाहिजेत, म्हणून सकाळी लवकर घातलं की बरं असतं. 2 मशीन आणलेले आहेत अंडी पापड हे करायला, दाबायला, कारण लाटून लवकर होत नाही, त्यामुळं मशीनवर फास्ट होतं. चला कसं करते, काय करते ते दाखवणार. थोडेसे तीळ पण घालणार, जिरं, तीळ आणि पापड, खार, मीठ हे सगळं घालायचं आहे. वातावरण बघा, बाहेर ढगाळ झालेलं आहे. एवढं पीठ आणलेलं आहे दळून. अंदाजे नाही वहिनी, बरोबर मोजूनच काढा. स्वच्छ आहे ना ते. पाणी उकळले मग 1 तांबे पाणी उकळलं. हंडी पापड रे, मशीनवर दाबून करते. टोपणातच घ्या की वहिनी, या टोपणात ठेवा की ते रांगोळी. हे जाज लग्न आहे माझं नाही, तुझंच कर आहे की. तू पण बघून ये लग्नात एखादी. वहिनी नको म्हणायला का हो? हा येतोस लग्नात? हा नको नको काय रे, काय हुडकूनच करायची. एवढं का म्हणाला कळेल की. ह्याची तयारी बघा.
पिल्या लग्न मानवलं नाही बाबा तुला. का लग्न झालंच खराबच व्हायलास तू. ते अनेक वर्षभरातच आहे पुढच्या वर्षी. पुढच्या वर्षी काय हे आहे स्नेहल नवरा कशाने खराब आलाय हा. डिप्रेशन मध्ये गेला इथे. डिप्रेशन. वहिनीने आमच्या सरळ काटाच ठेवलेला आहे पीठ मोजायला. ताप नको डोकीला. मग ते डब्याच ठेवून बघशील का नाही वहिनी. कमी होते. डबा शिगाने घ्यायला पाहिजे मला. हा शिगाने सपाट घेतलाय का नाही फुल्ल भरून घ्यायचा. अल्लाह अकबर. काय पिठात फरकच पडणार आहे की पहिला तेच नाही. या जरा इथं बसा म्हणले घेत नाही ती मला जेवण नसलं चालतंय. काढूया ना पाण्यातलं वाचून मला ते तेवढं जरासं काढूया हो कम पडले तर घाला येईल की. हा पाणी काय आटलं होतं ते जरा दिवाण सगळं. मम्मी आहे की काय मॅडम. एक जण पीठ घालायला पाहिजे आणि एक जण हलवायला तार तार काढली का तुम्ही. काढली की. एक बासून ताई मला ते जेवण. बस एक बस की बस नाही की. पडणं वाटतं जिरं. फोडलेला एक कापड तेच आहे ना वर बघितलं का आज नाच्या आता काय आणणार आहेस. काय आहे लिहिलंय पापड करायचे वाटतं. पापड खारच आहे. आवड हे पण आहे व सोडा पण. ए मम्मी बाई सोडा बिडा दिसला. हे आज पीठ मोजून घ्यायचं आणि जेवढं पीठ असेल त्याच्या दीडपट पाणी ठेवायचं आणि त्या पाण्याला चांगली खळखळून उकळी आली की त्यामध्ये जिरं पापड खार मीठ आणि थोडेसे तीळ घालायचे आणि मग परत पाण्याला उकळी आली की कोरडं पीठ घालायचं आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं. पीठ मात्र व्यवस्थित उकडून घेणं ही प्रोसेस यामध्ये खूप महत्त्वाची आहे. त्यामुळं पीठ भाजून व्यवस्थित उकडून घ्यायचं. एका बाईने पीठ असं टाकायचं कोरडं आणि दुसरीने हलवायचं जेणेकरून ते पीठ व्यवस्थित म्हणजे शिजलं जाईल. पीठ शिजणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं नाही. पापड आपले मधून चिरले जातात. आमचं तसंच झालं. मी आता जवळजवळ 5 ते 6 वर्ष झाले हे पापड काही केलेले नव्हते. आज पहिल्यांदाच म्हटलं बघूया मग थोडंसंच आधी मी शिजवून घेतलं तर हे पापड चिरले म्हणजे आले पण थोडेसे मधून चिरले. मग नंतर नाही तर शेजारी एक ताई आहेत त्यांना बोलवून घेतलं आणि मग त्यांनी दाखवलं तर मग नंतर मग सगळं आम्ही जवळजवळ 2 किलोचे पापड बनवले. ते खूप छान झाले. त्यामुळं कोणतंही पापड करताना किंवा सांडगं करताना प्रमाण हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे पाण्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवा आणि व्यवस्थित पीठ शिजणं ही प्रोसेससुद्धा खूप महत्त्वाची आहे. नाहीतर आपले सांडगे पापड बिघडू शकतात आणि हे व्यवस्थित हलवावंसुद्धा लागतं लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही इथं आता मी रवी घेतलेलं आहे तुम्ही लाटणं जरी घेतला तरीसुद्धा चालेल. लाटण्याने सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने पिठात 1-5 मिनटं झाकून ठेवलेलं आहे. कसं वाटतंय चुलीवर सांडगे करताना. चांगलं वाटतं. धूर जात नाही डोळ्यात. चुलीवर सांडगं पापड करताना डोळ्यामध्ये धूर वगैरे जातो त्यामुळं थोडं हे होतं पण चवीला मात्र एक नंबर होतात. वाफवायला पाहिजे होते चांगलं. चालू आहे बघ इके अंघोळ करायची. 1-2-3 वेळा व्यवस्थित हलवायचं परत झाकून ठेवायचं परत हलवायचं झाकून ठेवायचं. ही प्रोसेस 1-2-3 वेळा करायची आणि त्यानंतर परातीमध्ये सगळं पीठ काढायचं आणि थोडंसं मळून घ्यायचं आणि एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ते भरून ठेवायचं. जेवढं हे पीठ गरम राहील तेवढं आपले पापड खूप छान येतात. त्यामुळं
पीठ गरम राहिल्याची काळजी घ्यायची आणि गरम आहे तोपर्यंतच आपल्याला पापड पाडून घ्यायचे आहेत। आता इथं आम्ही मशीन आणलेलं पापडाचं, 2 मशीन आणलेले होते आणि त्यानेच पापड करत होतो। हे बघा सगळं पीठ आम्ही एका परातीमध्ये काढून घेणार आहे आणि ते व्यवस्थित असं थोडंसं हाताला तेल किंवा तुम्ही तांब्याने असे घसटू शकता आणि त्याने मळून घ्यायचं व्यवस्थित आणि मग त्यानंतर गोळे करायचे एक जण आणि मग दुसऱ्याने मशीनच्या सहाय्याने ते पापड पाडायचे आहेत। आता मी इथं बसल्यानंतर लक्षात आले की दादाचा टेम्पो आज घरातच होता, तो जाणार नव्हता। मग आम्ही सरळ टेम्पोमध्ये बसलो आणि तिथेच पोता अंतरलं आणि मग तिथेच पापड हे केलं, पाडायला सुरुवात केली। खरं म्हणजे आज काहीच ऊन नव्हतं, पूर्ण असं ढगाळ वातावरण होतं, तरीसुद्धा आम्ही पापड घातले कारण की या पापडाला काय ऊन नसलं तरी चालतं। आणि बघू शकता आम्ही टेम्पोत बसूनच हे पापड घालत आहे। असा गोळा ठेवायचा, ते असं मिटवायचं, असं प्रेस करायचं, झाला पापड तयार, मस्त छान। हाय काय जागा? आता ही जागा करूनच घालायला पाहिजे। देवा ऊन पडून दे कडक कडक आजच्या दिवस। आता जरा साल पापड्यांचं आमचं हे चालू आहे, काल काय करा येतंय का काय बघूया, कारण आम्ही तांदूळ भिजवाय नाहीत। अगं तो ब्लॉक टाकला, झाला तू पोस्ट तो झाला 60 व्ह्यू झाला। 60 मीठ टाकाय पाहिजे हो? पाणी ठेवलेलं आहे, होय, मीठ आणि जरासं तेल टाकायचं, थोडंसं हे घालूया, फोडलेला चालला पुढे ना जरा। आता ते पापड करून झालेले आहेत आणि थोडेसे सालपापड्या येतात का बघूया म्हणून आम्ही त्याच पिठाच्या सालपापड्या करत आहे। पण सालपापडीला पीठ हे म्हणजे तांदूळ 4 दिवस भिजवावे लागतात, पण आम्ही न भिजवता सालपापडी करत आहे। आल्या सालपापड्या त्याच्या, पण एक थोड्याशा दमवल्या आणि नंतर मग यायला लागल्या। असं ताटावर थोडंसं पीठ घालायचं आणि ते गोल गोल फिरवायचं ताट आणि व्यवस्थित गोल अशी पापडी झाली की पाणी उकळायला मी ठेवलेलं होतं पातेल्यावर, त्या पातेल्यावरती पापडीचं ताट आहे ते आहे असं डब मारायचं म्हणजे पालतं घालायचं आणि मग ती त्या पाण्याने वाफली जाते एकदम। आणि या पिठामध्ये आम्ही तीळ, परत जी पापड खार आणि मीठ एवढंच घातलेलं आहे आणि अशा पद्धतीने गोल 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 फिरवून आम्ही सालपापड्या करत आहे। एवढ्याच एक पातेल्याच्याच करून बघायचं म्हटलं आणि आल्यानंतर मग परत आपल्याला बनवता येतील म्हणून मग थोडंसं आधी बनवून बघितलं तर छान आल्या। सालपापड्याची प्रोसेस बनवत असताना इथं गडबड करायची नाही अजिबात, कारण की जरा जरी हे झालं म्हणजे आपण घालून जरी सालपापड्या त्या ताटावर ठेवल्या तर पिटाळलं जातात। इथं बघू शकता तुम्ही, जरा जरी वाफ त्याला व्यवस्थित लागली नाही तर पूर्ण सालपापडी ही बिघडली जाते, व्यवस्थित निघत नाही। वर पण दाखवू। आणि जी वाफवलेली सालपापडी असते ती अशी गार पाण्यामध्ये टाकायची आणि थंड झाली की मग एखादी सुई घ्यायची आणि सुईच्या सहाय्याने ते व्यवस्थित असं उचलून घ्यायचं आणि हातावर घेऊन मग हळूहळू ती बाहेर काढायची असते। अशा पद्धतीने सालपापड्या केल्या आणि सालपापड्या खायला सुद्धा खूप छान एकदम खुसखुशीत लागतात, पण व्यवस्थित यायला पाहिजेत त्या। आमच्या थोड्या सालपापड्या आल्या आणि थोड्याशा खराबसुद्धा झाल्या, पण प्रयत्न सोडला नाही, आम्ही शेवटपर्यंत करतच राहिलो। सालपापड्या तुम्ही घरात जरी वाळत घातला तरी चालतं आणि नंतर मग थोड्याशा पंख्याखाली हडकल्या की नंतर मग तुम्ही काढून दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये वाळवल्या तरीसुद्धा चालतात। तर अशा पद्धतीने आज आम्ही 2 पदार्थ बनवलेले, एक सालपापड्या आणि हंडीपापड। हंडीपापड जवळजवळ 2 ते 2-2.5 किलोचे हंडीपापड बनवले आणि सालपापड्या पण जवळजवळ अर्धा किलोच्या तर आम्ही बनवलेल्या होत्या। सालपापडीला तांदूळ जर भिजवलं असलं तर खूप छान आल्या असत्या, पण तांदूळ भिजवल्या नसल्यामुळे ते थोड्याशा दमवत होत्या। आणि त्यानंतर हे पीठ आता भिजत ठेवणार आहे आणि तोपर्यंत नाश्ता करून घेणार आहे। आणि तोपर्यंत केसावर भांडे विकण्यासाठी तिथे बाई आलेली होती माझी, पण मी केस आणलेली कागलमधून
तर मी पण केस दिली आणि एक आपली ह्याची जाळी म्हणजे आपले सांडगे वगैरे तळून ठेवता येतील अशी जाळी आणि एक पेला आणि एक लहानशी कितली अशी घेतलेली आणि ही जाळी छान वाटली. यामध्ये आपल्याला फळं वगैरे भरून ठेवण्यासाठी खूप छान आहे. म्हणजे डायनिंग टेबलवर ठेवता येतं किंवा कांदे वगैरे ठेवले तरीसुद्धा या जाळीमध्ये चालतं. तर मैत्रिणींनो, असा होता आजचा छोटासा ब्लॉग. कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी